ते नाराज आहेत, वर कळवलेलं आहे, आम्ही स्वतंत्र लढायचा विचार करतोय असं सांगितलेलं आहे. काय पद अधिकारी नाराज नाहीत, पद अधिकारी काँग्रेसवरती चिडलेले आहेत. मला महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी आहे, तसेच काँग्रेसच्या नेत्यांकडे पण मागणी आहे. गद्दार सोलापूरची खासदार प्रणित शिंदे यांची महाविकास आघाडीतून तात्काळ हकालपट्टी करा, त्यांची खासदारकी रद्द करा, तर आम्ही महापालिकेला एकत्र काम करणार. नसेल, जर आपणाला महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा नसेल तर आमचा रस्ता वेगळा आहे, तुमचा रस्ता वेगळा आहे. आम्हाला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. काँग्रेसनं विधानसभेला इथली खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची बी टीम म्हणून काम केलेलं आहे, भाजपची बी टीम म्हणून काम केलेलं आहे. भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही. त्याच्यापेक्षा प्रणितताई शिंदे यांनी भाजपमध्ये गेलं तर काय वाईट नाही. म्हणून माझी वरिष्ठांकडे मागणी आहे, महाविकास आघाडी एकत्र राहायची असेल तर पहिलं प्रणितताई शिंदेवरती कारवाई करा. सरकार स्थापन होत नाही, 30 तारीख गेली होती, आज 30 तारीख ओलांडली जाते. बैठक आणि चर्चा सुरू आहेत, काय कसं बघताय? सरकार खरं तर या नीतीला मान्य नाही. जी सरकार आज भाजपचं शिंदे आणि अजित पवारचं सरकार आलेलं आहे, ती महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार आलेलं आहे. त्यांनी EVM मशीनमध्ये घोटाळा करून सरकार आणलेलं आहे. हे जनमताचं सरकार नाही, जनतेचं सरकार नाही. त्याच्यामुळं नीतीनं ऑटोमॅटिक त्यांना वेळ घालवले. या माध्यमातून भविष्यामध्ये जन आंदोलन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उभा राहणार आणि ही सरकार जरी त्यांनी शपथ घेतली तर ही सरकार काही जास्त दिवस टिकणार नाही. ह्या सरकारला पायउतारा व्हावंच लागेल. ही सरकार वरती नीतिमत्तेला देखील मान्य नसणार सरकार आहे. काळजी होऊ मुख्यमंत्री गावी जाऊन बसलेले आहेत. मुख्यमंत्री गावी जाऊन बसलेले नाहीत. मुख्यमंत्री सध्या शुद्धीवर नाहीत. मुख्यमंत्रीची अवस्था बेशुद्धीमधली आहे. आता बहुतेक कोणीतरी मगा चर्चा चालली होती, तुमचेच पत्रकार बंधू म्हणत होते की मुख्यमंत्र्यांना माल लावला आहे. आता मुख्यमंत्री म्हणणं देखील अवघड आहे, ते टेम्पररीच होते हो. त्याच्यामुळं ह्यांना आता हे वजं व्हायचं काम दिलेलं आहे. फक्त ह्याने वजं व्हावं. आता यांची सगळी कार्यकर्ते फुसून जाणार आहे. राहिलं सुलेलं नाव देखील त्यांचं पुढं महाराष्ट्रात चालणार नाही. शिवसेनेचे संजय शिरसाट म्हणतात, जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री गावी जातात तेव्हा तेव्हा मोठा निर्णय घेतला जातोय. आता काहीतरी संजय शिरसाट एकदम बरोबर बोललेत. जेव्हा मुख्यमंत्री गावी जातात मोठा निर्णय होतोय, म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्याच्या पेकटात लात घालून मुख्यमंत्री होणार. गृहमंत्र्याची मागणी देखील गृह खात्याची केली जाते असं देखील बोललं जातं. एकनाथ अहो, त्यांना हाही मुख्यमंत्री पद नीट सांभाळता आलं नाही. नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कारभार केला देवेंद्र फडणवीसाने. शंभूराजे देसाई म्हणतात, आमच्या विनंतीला मान देऊन ते मंत्रिमंडळात येतील. काय एकंदरीत कसं बघता याच्याकडे? ह्यांचा आता पोतराजाचा खेळ चालला आहे. एकानं वाजवायचं, एकानं बोंबलायचं, एकानं ओरडायचं, पण ह्यांच्याकडे आता कोणी लक्ष दिलं नाही. यांना कळून चुकलेलं आहे. ही वाया गेलेली ह्यांची आता एकंदरीत ह्यांची जी सिस्टीम आहे, हे जी होती ही वाया गेलेली आहे. ह्यांना भाजपला या लोकांची गरजच नाही. या शिंदे गटाला मुळात भाजपनं कडीपत्त्यासारखं वापर केलं आहे. मी पाठीमागे एकदा सांगितलं होतं की एकनाथ शिंदेला ही भाजपच संपवणार आणि भाजपनं एकनाथ शिंदेचा बेबूड केला आता.